तुम्ही जे प्रश्न विचारला मला त्याच्यामुळं दौऱ्याचं, पण तुमचे प्रश्न आता पुढचे काय आहेत त्याच्यामुळं मला गुंगी आली. दौऱ्यावर मला होईल. काय नाही, नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांच्या गाठीपाठी घेतो आहे आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं. ते पहिलंच सांगितलं, उभं राहणार म्हणजे राहणार, जे काय असेल ते बघू नंतर पुढं काय जे होईल ते. लोकांचा प्रतिसाद कसा आहे मला बघताय ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं, चांगलं का वाईट? आम्हाला चांगलाच मिळतो. पण ठीक आहे, मला कशाला प्रश्न विचारतो. तुमच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणात असा एक प्रबळ उमेदवार उतरवण्याची जोरदार तयारी शरद पवारांसह महाविकास आघाडी करते, पण त्यांना उमेदवारच सापडत नाही अजून त्या ताकदीचा. काय नेमकं आहे? नेमकं काय नाही, आजपर्यंत मी कधी राजकारण केलं नाही. केलं तर संपूर्ण समाजकारण केलं, लोकहिताचं केलं आणि कधी कोणाच्या असं आडीविडी घेतली नाही, कधी कोणाला काय दुखवलं नाही. लोकांचं प्रेम आहे. शेवटी लोकशाहीमध्ये लोकशाहीतले राजे आहेत, ते ठरवतील काय करायचं आणि काय नाही. मी तरी काय बोलणार. महाराज आपली उमेदवारी कधीपर्यंत जाहीर होईल? काय उमेदवारी कधीपर्यंत जाहीर होईल? आता इथं कुठलं रेन फॉरेस्ट ना, किंगबेरीच्या गुहेत गेल्यानंतर सगळे पक्षी बघितले. आता ते पक्षी काय ठरवतात ते मला कळलं, ते तर माझ्याबरोबर आहेत, बाकी मला काय माहिती. महाराजसाहेब, तुम्हाला अजूनपर्यंत चिन्ह जाहीर केलेलं नाही, मात्र त्याच चिन्हावरती तुम्ही आज संपूर्ण जिल्हा पिंजायचं पूर्ण ठाणलेलं आहे. अचानक घात होऊ शकतो का? काय तुम्हाला संकेत आहेत का नाही? वर्ण काय तुमच्याकडे हे येत आहेत? वर्ण म्हणजे कुठनं वर्ण? इतक्यात मला वरती बोलू नका म्हणजे झालं. इतक्यात जात नाही मी. आहे लोकांची जोपर्यंत आहे, जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत लोकांची सेवा करणार. हे बघू सगळं. महाराजसाहेब, परवा शरद पवारांनी कॉलर उडवली, तुमची स्टाईल केली, आव्हान दिल्याचा एक चर्चा सुरू आहे, काय सांगाल? काय बोलणार, ते वडीलधारी. अहो माझं बारसं जेवलेलं लोकांच्या बद्दल मी काय बोलू, मला सांग. काय बोलणार मला सांग. पण सातारकरांमध्ये चर्चा आहे की कॉलर उडवायची स्टाईल उदयनराजेंची, दुसऱ्या कोणी करू नये. असं कोणाची आता मला सांगा ना. काय झालं, असंच मी कासला गेलो, घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती. येताना प्रत्येकजण म्हणलं, कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ती कॉलर आपलं हे गॉगल बिगल असं. तर माझा जिवलग मित्र युनुस होता, ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं. मी विचार केला, म्हणलं तर काय माझी काय स्टाईल, आपली काय स्टाईल म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, लोकांच्या हिताचं काम केलं. मग म्हणलं काय म्हणलं नाही काहीतरी केले पाहिजे. ठीक आहे म्हणलं, त्यानिमित्त एवढा अधिकार आहे मला, कोणी पण सांगू द्या, कोणी पण कुठे केव्हाही तयार आहे. म्हणलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज कॉल्ड स्टाईल म्हणून मी, बाकी काय नाही. तुम्हाला लोकांना वाटत असेल लई मोठी वीक आहे. आणि एकदा टीका पण झाल्या, कॉलरवाला पाहिजे काय ते. कॉलर मी आता घातली, या कॉलर काढून घ्या, नाहीतर काय पण काढून घ्या, पण लोकांचा जीव आहे तो तुम्ही काढून घेऊ शकणार नाही, कोणीच घेऊ पेहराव बदललाय तुमचा, एक आता वेगळा कॉलरचा असं कुर्ता, एक वेगळं पण तुमच्या आता ह्याच्यात सगळ्यात दिसतं. तसं नाही, काय माहिती आहे का, कुर्ता पायजामा मी घालायचं, लोकांना वाटायचं लय मोठं बापाचं पोरगं दिसते बरं का. मग पॅन्ट शर्ट घेतलं तर लोकांना वाटतं, म्हणलं ही हे काय सोफिस्टिकेटेड टेक्नोक्रॅट. मग मी विचार केला, म्हणलं तर लंगोट तर घालून जाऊ शकत नाही, आता काय करायचं म्हणलं, अंग तर झाकलं पाहिजे. म्हणलं हे बरं वाटतं, मोकळं वाटतं, हवा खेळतीशी होती आणि गरमीच्या दिवसात चांगलं. महाराजसाहेब, अनेक गाड्या तुम्ही उडवलेल्या आहेत, गाड्या चालवलेल्या आहेत, रेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही एकदम सक्रिय होता. आता या राजकारणाच्या या रेसिंगमध्ये ह्या कुठल्या गाड्या धावत आहेत असं वाटतंय तुम्हाला? कुठल्या म्हणजे नाही, मला फक्त माझी गाडी माहीत आहे, इतरांचे कुठल्या धावणारे काय नाही. त्यांनी शेवटी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे, त्यांनी त्यांच्या गाड्या घेऊन फिराव्यात. महाराजसाहेब, शेवटचा प्रश्न,
शशिकांत शिंदे, श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये सगळ्यात जास्त मैत्रीचे संबंध तुमचे कोणावर आहेत? सगळ्यांबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात. म्हणजे ह्याचा असा मी काय असं नाही विचारायचं. वैचारिक मतभेद म्हणजे कदाचित माझं चुकीचं असेल, त्यांचं बरोबर असेल, पण त्यांचे विचार त्यांच्यापाशी, माझे विचार माझ्यापाशी, चर्चेतनं आपण काय मार्ग काढू शकतो. आणि मग कोणाला कमी लेखाचा विषयच येत नाही. प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी मोठं आहे. श्रीनिवास पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे, या सगळे इथं मला सांगा ना, ही सगळी मित्रमंडळी. श्रीनिवास पाटील म्हणजे डॅडींचे, आमच्या वडिलांचे खास मित्र. त्यांनी मला एकदा सांगितलं, दिल्लीत म्हणलं तुमच्या बारशाला मी होतो. मी त्या ह्याच्यात होतं, काय त्याला म्हणतात, पाळण्यात होतं. आता काय बोंबलं जातं म्हणलं, मला आठवत नाही आता काय. ठीक आहे, त्यांचा आशीर्वाद निश्चितपणे अपेक्षित आहे. ज्यांना कोणाला उभं राहायचं आहे राहून द्या. फक्त एक चांगलं झालं, हे अनेकदा तुम्ही सगळे म्हणतात ना, पावसामुळं सगळं झालं, देवाची कृपादृष्टी. पण मला वाटतं पाऊस पडावा, कारण की आज सगळ्यात जास्त लोकांची जे मोठं सगळ्यात हे राजकारण सोडून द्या निवडणुका. सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे पाण्याचा. आज धरणाची पातळी बघितली तर आज एवढी खालवली आहे की खरंच म्हणजे आता एप्रिल आहे, मे, हे कधीतरी पाऊस पडला पाहिजे. अनेक लोक म्हणत असतील इलेक्शनच्या काळापुरते, पडला तर योग्यच आहे. तुमच्या नजरेतनं महाराज साहेब सातारा जिल्हा पूर्ण विकसनशील झालाय का असं वाटतंय का? एक लक्षात द्या, जेव्हा तुम्ही विकासाच्या गोष्टी करता, जशी लोकसंख्या वाढते त्याप्रमाणे लोकसंख्येच्या हे पाहता तुलनेत प्रश्न हे वाढत जातात. आणि विकास हा कधी थांबू शकत नाही. मी असेल नसेल, कोण असेल नसेल, पण विकास हे एक ऑनगोईंग प्रोसेस आहे, चालू राहतच. महाराजसाहेब, ही सगळी निवडणूक काय तुम्ही बिनविरोध करण्यासाठी काय खेळी केल्यात काय? काहीच उमेदवार अजून महाविकास आघाडीचा पण याचा येत नाहीये समोर. कोणच अजून तुमच्यासमोर उमेदवारी कोणाचीच जाहीर केली जात नाहीये. नाही ते बघा, तसं नाही आहे. ते त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे सगळ्यांचंच, आणि त्यामुळं ते पण विचार करतात आहे की जाऊन दे म्हणलं, यावेळेस म्हणलं, ते म्हणतो ना, बच्चा समज के छोड द्या, असं ते जरी म्हणत असले, आता काय आहे, दुसरी बाजू अशी आहे, आता लहान होतं ठीक आहे, आता बच्चा राहिला नाही ना, तर मला माझं तर कार्य केलं पाहिजे, त्यांना त्यांचं कार्य केलं पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.